पंचगंगा नदीकाठी वसलेल्या शंकराचार्य मठाच्या परिसरात एक जुनी विहीर आहे। पूर्वीच्या काळी पाणी उपसा करण्यासाठी रहाटचा वापर केला जायचा। या विहिरीला रहाट आणि त्यासोबत जोडलेली गाडगी असायची, त्यामुळे रहाट गाडग्याची विहीर या नावाने ओळखली जाते। कोल्हापूरची जलसंपदा या वृत्तमालिकेच्या चौथ्या भागात आपण या विहिरीची माहिती जाणून घेणार आहोत। मी आली आता श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य पीठामध्ये आणि या ठिकाणी आपल्याला एक विहीर पाहायला मिळते जी आपल्याला माहितीच नाहीये। तर या विहिरीची जडणघडण कशी झाली आहे चला आपण पाहूयात। आज मी तुम्हाला सांगते अष्टकोनी रहाट गाडग्याच्या विहिरीबद्दल। ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना? कोल्हापुरातल्या शुक्रवार पेठेत तुम्ही नेहमीच जात असाल, पण ही विहीर मात्र सहजासहजी तुमच्या नजरेस पडत नाही। शुक्रवार पेठेतून पंचगंगा नदीकडे जात असताना जगद्गुरु शंकराचार्य मठ आहे। त्याच्या पुढच्या बाजूला महादेवाचं मंदिर लागतं आणि त्याच्या पाठीमागे अष्टकोनी रहाट गाडग्याची विहीर लागते। या विहिरीतलं नितळ, स्वच्छ आणि सुंदर पाणी, याचा निळाशार दिसणारा रंग आपलं मन मोहून टाकतो। रखरखत्या उन्हातून तुम्ही जसजसं या विहिरीच्या पायऱ्या उतरून जाल तसतसं तुम्हाला या ठिकाणी गारवा जाणवतो। या विहिरीचं बांधकाम दगडी असून सुबक, रेखीव असं नक्षीकाम केलेलं आहे। संपूर्ण विहीर ही आजही सुस्थितीत पाहायला मिळते। श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य कबीर पीठ या पीठाची स्थापना 1549 इथल्या राजेश्वर भवन आहे, पण याचे संस्थापक स्वामी हे ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यामध्ये निर्मळ तळ्याजवळ समाधी झाले। त्याचा काल ब्रिटिशांच्या काळात कमीत कमी 700 वर्षाचा मिळतो। याचा अर्थ यांनी हे पीठ 700 वर्षापूर्वी स्थापन केलं असं म्हणायला काय हरकत नाही। त्यावेळेला पाण्याची सोय म्हणून हे विहिरीची निर्मिती केली गेली होती। या विहिरीला 8 मोठ्याची विहीर असं म्हटलं जात होतं। या एका विहिरीवर 8 मोठा चालत होता, इतकी ही विहीर मोठी आणि संपूर्ण गंगावेशीपर्यंत परिसर या विहिरीवर पाणी घेत होता, पित होता म्हणा किंवा वापरायला घेत होता म्हणा। अशा पद्धतीने ही विहीर आहे, ही पुरातन विहीर आहे, अजूनही भगवंताच्या कृपेने मेंटेन झालेली आहे। या विहिरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विहिरीच्या भिंतीत ध्यानधारणेसाठी एक माणूस बसू शकेल अशा पायऱ्या सुद्धा आहेत। या विहिरीचा जलसाठा या मठाने आजही व्यवस्थित जपला आहे, हे आपल्याला इथे आल्यानंतर पाहायला मिळतं। ही विहीर मठाच्या आवारातच असून ती जुन्या काळातील स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना मानली जाते। प्राचीन काळापासून मठातील रोजच्या धार्मिक विधींसाठी, विशेषतः शंकराचार्यांच्या स्नानासाठी, पूजेसाठी आणि खर्चेसाठी याच विहिरीच्या पाण्याचा वापर केला जातो। पूर्वी याच विहिरीच्या पाण्यावरती कोल्हापुरातील गंगावेश अवलंबून असायचं। ही विहीर दगडी बांधकामातील असून ती आजही सुस्थितीत आहे। या विहिरीचं महत्त्व नेमकं काय आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पाहिलेलं आहे। कॅमेरामन तौफिक सोबत मी स्वरा, एस न्यूज कोल्हापूर।